चला तर आपण ही पहिली पद्धत झाली विद्यार्थी मित्रांनो. आपण दुसरी पद्धत बघूया. दुसरी पद्धत काय आहे तर दुसरी पद्धत बघू आपण 10% दराने 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती. तर सर्वप्रथम बघा लक्ष द्या. मुद्दल आहे आपलं 10,000 रुपये. किती हजार रुपये? 10,000 रुपये. 10% दराने असेल 100च्या वर आपल्याला किती रुपये भेटणार आहेत? 10 रुपये भेटणार आहेत. म्हणून त्याला गुणिले 100च्या वर 110 गुणिले 110 गुणिले 110 याला भागिले काय करायचे? 3 वेळा 100 गुणिले 100 गुणिले काय आहे? 100. आता अंश आणि छेदामध्ये ज्या संख्या कटतात त्यांना कटून टाकू. तर सर्वप्रथम आपले शून्य कटतात. 1 2 3 शून्य 1 2 3 शून्य. त्यानंतर पुन्हा 1 2 3 शून्य 1 2 3 शून्य. आता राहिलं काय बघा? 11 गुणिले 11 गुणिले 11 11चा घन 1331. 1331 गुणिले 10 जर गुणाकार केला तर 10 गुणिले 1331 जर गुणाकार केला तर येथे याचं उत्तर 13,310. हे आहे आपलं रास. राशीमधून आपल्याला मुद्दल मायनस करायचे. 13,310 मायनस जर आपलं मुद्दल 10,000 जर मायनस केलं तर आपलं चक्रवाढ व्याज येतं किती? 3,310 रुपये. आपलं चक्रवाढ व्याज आहे. चक्रवाढ व्याज किती आलं? 3,310 रुपये. पुन्हा आता आणखी यानंतरची दुसरी पद्धत बघत आहोत.